मुंबईतल्या काशिमिरा इथल्या जनता नगर परिसरामध्ये एका समाजसेविकेच्या सतर्कतेमुळे अंमली पदार्थ प्रकरण उघडकीला आलेलं आहे। पुन्हा एकदा पोलिसांचा हलगर्जीपणा या भागातला समोर आलेला आहे। समाजसेविका बालमा बाजी यांनी आपल्या परिसरातल्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आणि दुरावस्थेची पाहणी करत असताना एक तरुण संशयास्पद हालचाल करताना दिसला। तो तरुण बराच वेळ शौचालयाजवळ बसून असल्याने बालमा यांना संशय आला। त्यांनी या तरुणाची चौकशी केली आणि त्यानंतर त्या तरुणाजवळ 10 गांजाच्या पुड्या आढळून आल्या। छोड़ो मत। हाँ चलेगा। बताया देखो गांजा है। पूरा निकाल, नीचे पलटी कर, नीचे पलटी कर, नीचे किलो 10 पैकेट बोर हो तो 3 4 5 6 7। मोरिया किराणा स्टोर आहे, तिकडनं खाली येत होती तेव्हा एक बाई एका मुलाला ओरडत होती, तू इकडे का बसलेला आहेस? तर बोलतो तू गांजा विकतो इकडे। काल रात्री एका बाईला आम्ही लोक असं पोलिसांना सांगून हाकललं इकडनं, ती बाई इकडनं घरून खाली करून गेली। आता तू का बसलेला आहे? आमच्या घरात तरुण मुली आहेत, काय उद्याला काय झालं तर कोण जिम्मेदार? ते आम्ही बघितलं आणि मग नंतर मी त्याच्या अगोदर हे सगळं बघून 112 वरती कॉल केला, परंतु पोलीस लोक अर्ध्या तासाने आलं आणि तो मुलगा नशेमध्ये होता। गेल्या 4-5 महिन्याच्या अगोदर इथे जेपीकडे कुठे पकडलं होतं, ड्रग्स पकडलं होतं, तेव्हा आपले आमदार प्रताप सर नाईक, खासदार आपले प्रताप सर नाईक ते आले होते तेव्हा बीएमसीचे अधिकारी पण होते, कित्येक तिथे अधिकारी पण होते आणि गुन्हा दाखल झाले की नाही झाले ते आम्हाला तर माहिती नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।